एसटीच्या संभाव्य भाडेवाढीवरून मंत्रिमंडळामध्येच विसंवाद असल्याचं पुढे आलंय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून दरवाढीचे संकेत देण्यात आलेत आणि लवकरच दरवाढीबाबत निर्णय घेऊ असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय। तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाडेवाढीची शक्यता फेटाळली। मंत्रिमंडळासमोर असा कुठलाही प्रस्ताव नसल्याची माहिती त्यांनी दिली। नंतर तो निर्णय आमच्या पुढे लोकप्रतिनिधी म्हणून आणला जातो अशी पद्धती आहे। खरं तर दरवर्षी एसटीची भाडेवाढ ज्या पद्धतीने डिझेलच्या किमती वाढत असतात किंवा इतर सीएनजीच्या किमती वाढत असतात किंवा खर्च दिवसेंदिवस वाढत असतो, त्यानुसार दरवर्षी ऑक्टोबरमध्ये 5% जी भाडेवाढ आहे ती अपरिहार्य असते आणि त्या पद्धतीने पूर्वी चालत आलेलं होतं। परंतु मध्यंतरी 3 ते 4 वर्षाच्या कालावधीमध्ये ती भाडेवाढ झाली नाही। कदाचित आजच्या बैठकीमध्ये तो विषय असेल, परंतु तो विषय प्राधिकरणामध्ये मंजूर झाल्यानंतर आमच्या मान्यतेसाठी जेव्हा येईल त्या विषयावर त्यावेळेस चर्चा होईल। अजून आमच्या पुढं तसा प्रकारचा प्रस्ताव आलेला नाही, परंतु एक गोष्ट खरी आहे, लालपरी म्हणू नको, आपल्या एसटी म्हण कशाला लालपरी तांबडीपरी म्हणतोय। त्या एसटीच्या बसेस ज्या आपल्या महामंडळाच्या आहेत त्यामध्ये आम्ही प्रताप सरनाईक असतील, देवेंद्रजी असतील, एकनाथराव असतील, आम्ही सगळ्यांनी चांगल्या बसेस पुरवण्याच्या संदर्भामध्ये पहिलं आपल्याला कटाक्षाने प्रयत्न करावा लागेल। जर उद्याच्याला काही भाडेवाढ काढायची म्हटलं आणि बसेस जर खराब असतील तर लोक म्हणतील बसेस खराब आहेत आणि कशाची भाडेवाढ करताय, तर आम्ही चर्चा करू आणि त्याच्यातनं योग्य मार्ग काढण्याचा प्रयत्न करू।